अजितदादा शिंदेना गद्दार बोलले, मीही गाण्यात तेच बोललो. कुणाल कामराचा सोशल मीडिया पोस्टवरून पुन्हा निशाणा. टीकेबाबत शिंदेंची माफी मागण्याचाही नकार. विरोधी पक्षात असताना शिंदेंवर केलेले गद्दारीचे आरोप योग्य. अजित पवारांचा भुवया उंचावणारं विधान. गद्दारी हा शब्द विरोधी पक्षनेते असल्यानं वापरल्याचा दावा. कुणाल कामराकडून डिवचणारा नवीन गाण्याचा व्हिडिओ पोस्ट. हम होंगे कंगाल असं म्हणत हॅबिटेट स्टुडिओच्या तोडफोडीवरून कामरानं पुन्हा डिवचलं. कुणाल कामराने काहीही चुकीचं केलं नाही, मी त्याला ओळखतो. कामरा आणि माझा डीएनए सारखाच. अटक केल्यास तो कायदेशीर लढाई लढेल. संजय राऊतांकडून कुणाल कामराचं समर्थन. राऊतांच्या डीएनएबाबतच्या वक्तव्यानंतर संजय गायकवाड यांचं विधान. परिणय फुकेंकडून राऊतांवर खालच्या पातळीवर टीका. कोल्हापूर कोर्टातून बाहेर आणल्यानंतर शिवप्रेमी प्रशांत कोरटकरच्या अंगावर धावून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांवरील आक्षेपार्ह विधानानंतर शिवप्रेमी आक्रमक. आदित्य ठाकरे ड्रग्स व्यापारात सहभागी. डिनो मोरियाही सहभागी. वकील निलेश ओझांची माहिती. आदित्य ठाकरे आणि इतरांवर गुन्हा दाखल करा. दिशा सालियांच्या वडिलांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी. दिशा सालियांच्या वकिलांना माझ्यावर काय आरोप करायचं ते करू द्या, त्यावर काही बोलायचं नाही. आदित्य ठाकरे यांची एका वाक्यात प्रतिक्रिया. 2014 मध्ये ठाकरेंची शिवसेना कौरवांच्या भूमिकेत 147 जागा देण्यास तयार असतानाही 151 वर अडून बसले. फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा. कराडसह सांगली शहरात अवकाळी पावसाची हजेरी. हंगामी पिकांना वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा. काही ठिकाणी छोटी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना.